तुम्ही मला 92 साली 91 साली खासदार केलं आणि तेव्हापासून 92च्या निवडणुकीमध्ये मी या शहरामध्ये लक्ष घातलं. त्याच्या आधी स्वर्गीय रामकृष्ण मोरे या शहराचं प्रतिनिधित्व करायचे. नाना नवले होते, त्याच्यामध्ये अशोकराव मोहोळ होते, माऊली लांडे होते, असे वेगवेगळे लोक तिथं प्रतिनिधित्व करत होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ज्यांना संधी दिली ते कार्यकर्ते पुढे आले. पण मी ज्यावेळेस इथली जबाबदारी स्वीकारली त्यावेळेस मी ठरवलेलं होतं देशामध्ये हे शहर एक चांगलं शहर, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं शहर, जातीय सलोखा ठेवणारं शहर, कायदा सुव्यवस्था चांगली राखणारं शहर आणि कष्टकऱ्यांचा विचार करणारं शहर. तिथं बाहेरची लोक आली ती गुण्यागोविंदांनी इथं राहावीत अशा प्रकारे एकंदरीत परिस्थिती निर्माण करणारं शहर हे व्हावं. कारण मगाशी जसं सांगितलं की देहू संत तुकाराम महाराजांचे आणि आनंदी माऊली महाराजांची हे सगळे परिसर आपल्या जवळ आहे आणि त्याच्यावर ह्या चिठ्ठीला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं महत्व आहे. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.